तर इकडे पवारांनी शिंदेंच्या नावाविरोधात एक ग्रुप ऍक्टिव्ह केला होता। शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केलाय। सीएम पदासाठी शिंदेंच्या नावाविरोधात ग्रुप ऍक्टिव्ह करण्यात आला होता। पवार यांच्या मुलाखतीनंतर संजय शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केलाय। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट जे आहेत, शिंदेंचं मुख्यमंत्रीपद ठाकरेंनी दिले नाही अशा पद्धतीचे जे वादविवाद रंगताना पाहायला मिळाले होते। शरद पवार म्हणतात त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यास आमचं काहीच हरकत नव्हती असे एका वृत्तपत्रात म्हटले। काय भावना आहेत? शरद पवार साहेबांची कुठेही हरकत नव्हती हे मी सुद्धा कबूल करेल, परंतु हरकत कुणाची होती? ते हरकत ही उद्धव साहेबांची स्वतःची होती। संजय राऊतने जे काही स्टेटमेंट केलेले ना ते अत्यंत चुकीचं आहे, त्याला माहिती पण नाही या सगळ्या गोष्टी। हे जे सांगतायत की अजितदादा, दिलीप वळसे पाटील किंवा तटकरे हे जसे इकडचे होते ना, सुनील प्रभू सहित, मी ते नाव विसरलो होतो, सुनील प्रभू सहित सर्वजण, जसा इकडून एक ग्रुप ऍक्टिव्ह झाला होता तसा मग शरद पवार साहेबांनी तिकडनं एक ग्रुप ऍक्टिव्ह केला आणि मग ह्या ग्रुपने मिळून बस शिंदे नकोत, मग त्यांना सॉफ्ट कॉर्नर भेटले। ते स्वतःचं नाव त्यांनी तिकडून डिक्लेअर करून घेतलं की तुम्ही झाले तरी चालेल। शरद पवार साहेबांना माहिती होतं यांना प्रशासनाचा अनुभव नाही, म्हणजे हे सर्व प्री प्लॅन करून हे प्री प्लॅन त्याला आम्ही आय विटनेस आहोत ना। संजय राऊत असं म्हणतात की पैसा फेको तमाशा देखो असा कारभार शिंदेचा होता आणि तेव्हा भाजपलाही शिंदे नको होते असं संजय राऊत म्हणतात। भाजपला का नको होते? आज भाजपला का नको होते? भाजपचं कुठेही ऑब्जेक्शन नव्हतं। अहो संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत सारखा फोन करायचे, फोन सुद्धा रिसिव्ह करत नव्हते। हे जिद्दीवर अडकून बसले होते। नाही, आता त्यांच्याबरोबर जायचं नाही, कारण की शरद पवार साहेबांनी यांना कमिटमेंट केली होती की तुम्ही 5 वर्ष सीएम राहणार, म्हणून आता 5 वर्ष बरे, 2.5 वर्ष बरे। आणि पुन्हा यांना बाकीच्याशी काही घेणं देणं नव्हतं, त्यांना स्वतःच्या खुर्चीबद्दलचं जास्त प्रेम होतं। त्या प्रेमाखातर पक्षाचा त्यांनी वाटोळ केलं। पुढे नागनाथचं नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।